गोकुळच्या निवडणुकीची तारीख अजून जाहीर व्हायची आहे, पण राजकीय रणधुमाळी मात्र आधीच शिगेला पोहोचली आहे। न्यायालयाच्या एका निर्णयाने राजकारणाचा संपूर्ण पटच बदललाय, तर दुसरीकडे सरकारी व्यासपीठावर आजी माजी आमदारांमध्ये रंगलेल्या शाब्दिक फटकाऱ्याने गोकुळचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय। नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। चंदगडच्या महागावात झालेल्या महाराजस्व अभियानाच्या कार्यक्रमात विकास कामापेक्षा चर्चा रंगली ती गोकुळच्या राजकारणाची। आमदार शिवाजी पाटील यांनी आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे गोकुळच्या कारभारावर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेचे बाण सोडले। मात्र यावेळी उत्तर देण्यासाठी माजी आमदार राजेश पाटील यांनी थेट माईक हाती घेतला आणि राजकीय खेळी उलटी केली। आरोप करून काही साध्य होणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी तुमचे थेट संबंध आहेत, मग पुढाकार घ्या, मुश्रीफांनाही सोबत घ्या आणि गोकुळची निवडणूक बिनविरोध करून दाखवा, असा थेट सल्ला देत त्याने आमदारांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। ही केवळ दोन नेत्यांमधील शाब्दिक चकमक नव्हती, ती गोकुळच्या निवडणुकीत कोण आक्रमक आणि कोण बचावात्मक याचं राजकीय चित्र त्यातून स्पष्ट होत असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। दरम्यान या राजकीय संघर्षाला न्यायालयाच्या निर्णयानं नवं वळण मिळाले। गोकुळच्या 410 दूध संस्थांचं सभासदत्व रद्द करण्याच्या प्रशासक मंडळाच्या कारवाईला कोल्हापूर सहकार न्यायालयाने स्थगिती दिली आहे। ही कारवाई अधिकारबाह्य आणि कायद्याच्या चौकटीबाहेर असल्याचं निरीक्षण न्यायालयाने नोंदवल्याने प्रशासकीय निर्णयालाच मोठा धक्का बसलाय। याचा अर्थ काय, तर आगामी गोकुळ निवडणुकीत या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे। म्हणजेच निवडणुकीचं संपूर्ण गणित बदलण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे। आतापर्यंत ज्या मतदार संख्येच्या आधारावर रणनीती आखली जात होती, त्यात आता मोठा बदल होऊ शकतो। एकीकडे न्यायालयाचा निर्णय, दुसरीकडे चंदगडच्या व्यासपीठावरून सुरू झालेली राजकीय शाब्दिक फटकेबाजी आणि तिसरीकडे गोकुळच्या निवडणुकीभोवती वाढत चाललेली उत्सुकता। या तिन्ही घडामोडी आता एका मोठ्या राजकीय समीकरणाकडे इशारा करत आहेत। कारण गोकुळ ही केवळ दूध संघाची निवडणूक नाही, ती कोल्हापूरच्या सहकारातील ताकद, राजकीय वर्चस्व आणि भविष्यातील सत्तेच्या समीकरणाची रंगीत तालीम मानली जाते। त्यामुळे प्रत्येक वक्तव्य, प्रत्येक निर्णय आणि प्रत्येक न्यायालयीन आदेशाचा राजकीय अर्थ काढला जात आहे। आता प्रश्न फक्त एवढाच आहे की गोकुळची निवडणूक खरोखरच बिनविरोध होणार की न्यायालयाच्या निर्णयानंतर राजकीय रणांगण आणखी तापणार। कारण गोकुळच्या मैदानात दुधापेक्षा सध्या राजकारणात जास्त उकळत आहे आणि या उकळीचा अंतिम निकाल मतपेटीतून बाहेर येणार आहे। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।